नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहे खमंग रुचकर अशी डाळ खिचडी। हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच परफेक्ट प्रमाणात घरगुती पद्धतीने बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। मस्त अशी रात्रीच्या जेवणामध्ये गरमागरम वाफळते अशी डाळ खिचडी, त्यावर भरपूर साऱ्या प्रमाणात असं बटर घातलेलं आणि मग ती खाण्याची वेगळीच मजा येते। चवसुद्धा हॉटेलसारखीच येते। तर मी इथं परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे। जर तुम्हाला रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि जेवणामध्ये हलकंसं काहीतरी खायचं असेल तर मग अशी ही पौष्टिक डाळ खिचडी बनवून खाऊ शकता। जबरदस्त लागते। तर तुम्हाला हॉटेलची चव ही घरी आणायची असेल, डाळ खिचडी घरीच बनवून खाऊ शकता। फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। स्किप करून बघितला तर मग तुमची डाळ खिचडी हॉटेलसारखी होणार नाही। तर मस्त अशी चमचमीत खमंग रुचकर डाळ खिचडी आपण बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त अशी खमंग रुचकर आणि जेवणामध्ये हलका फुलकी डाळ खिचडी बनवायला सुरुवात करूया। तर आपण सगळ्यात अगोदर साहित्य बघून घेऊया। तर इथं 1 वाटी कोलम तांदूळ घेतला आहे बघा, छान असा, किंवा मग तुम्ही बासमती तुकडा घेतला तरी चालेल, किंवा मग इतर कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तरी काही हरकत नाही। अर्धी वाटी तूर डाळ घेतली, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा मोहरी, 1 चमचा लाल तिखट, 1 बारीक कापून घेतली हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहे, 1 मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे आणि 1 मोठ्या आकारामध्ये बारीक केलेला टोमॅटो आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ आणि तांदूळ हे एकत्रित मिक्स करून घ्यायचे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आणि नंतर मग आपण कुकरला डाळ आणि तांदूळ शिजत घालूया। इथं गॅसवर मी कुकर ठेवला, यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं बघा। इथं मी 3 ग्लास पाणी घातलं आहे। तर आपल्याला तिप्पट पाणी घालायचं आहे। यामध्ये डाळ तांदूळ भिजतील आणि पाणी थोडंसं शिल्लकसुद्धा राहील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेते। तेलाने काय होते, तांदूळ आणि डाळ ती पटकन अशी शिजते, म्हणून 1 चमचा तेल घालून घ्यायचं। आता या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते मी, याने रंग छान सुरेख येईल, आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कुकरला पाणी जेव्हा घालू तेव्हा पाण्याला अशी छान दणकून उकळी काढून घ्यायची आणि नंतर मग डाळ तांदूळ यामध्ये शिजायला घालायचे। असं केल्याने काय होते, हे पटकन असे शिजतात। आता इथं पाण्याला छान अशी एक दणकून उकळी काढून घेते बघा। इथं पाण्याला छान अशी दणकून उकळी आली आहे। आता गॅस आपल्याला मंद आचेवर करून घ्यायचा आणि यामध्ये धुतलेली डाळ आणि तांदूळ घालून घेऊयात बघा। इथं पाण्याला दणकून उकळी आली तेव्हा डाळ तांदूळ घालून घ्यायचा, याने काय होते, मस्त असा मऊ लुसलुशीत शिजतो, म्हणून ही टीप तुम्ही लक्षात ठेवा। तर पाणी बघू शकता, यामध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित अशी भिजली आहे। पाणी असं तिप्पट वरती आलं आहे, एवढंच पाणी आपल्याला शिजवताना घालायचं आहे। आता आपल्याला कुकरला झाकण लावायचं। आता याच्या आपल्याला मंद आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 3 शिट्ट्या काढल्याने तांदूळ आणि डाळ मस्त असा मऊ शिजतो बघा। इथं मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि याची वाफसुद्धा काढून घेतली आहे आणि गॅस बंदच केलेला आहे। झाकण उघडून बघायचं आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ मस्त असे शिजलेले आहे बघा। पाणी असं दुप्पट टिप्पट टाकलं की मस्त अशी लपलपीत शिजतो। यामध्ये थोडं पाणी घालायचं, डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असा घोटून घ्यायचे आहे। तर मी यामध्ये थोडं पाणी घालते आणि व्यवस्थित हे घोटून घेते बघा। यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं। इथं मी मॅशरने व्यवस्थित ही डाळ तांदूळ घोटून घेणार आहे। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी छान फुलायला हवी बघा। मोहरी फुलायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपल्याला जिरे सुद्धा घालून घ्यायचे। मोहरी जिरे व्यवस्थित असे
तळतळायला सुरुवात झाली, यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांद्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. बघा इथं कांद्याला व्यवस्थित असा सोनेरी रंग आला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो हा लवकर शिजावा म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आता टोमॅटो हा मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा. बघा इथं व्यवस्थित असा टोमॅटो शिजला आहे. आता यामध्ये जाईल 1 चमचा आला लसूण पेस्ट. ही 1 मिनिट या कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची. आता मी मिनिटभर व्यवस्थित ही आलं लसूण पेस्ट परतून घेतली. यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं, हळद, धनेपूड आणि एखादी हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली. आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये छान असे 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचे. बघा इथं मसाल्यामध्ये थोडं पाणी घातलं मी, ज्याने आपले मसाले जळतील नाही म्हणून. या मसाल्यामध्ये 1-2 चमचा पाणी घालायचं. मस्त असा सुगंध येत आहे. आता यामध्ये घुटलेल्या डाळ आणि भात घालून घ्यायचा. बघा इथं मी या मसाल्यामध्ये खिचडी घालून घेतली. आता हे चांगलं मिक्स करून घेते. मस्त अशी लपलपीत झाली आहे, तुम्ही बघू शकता. परफेक्ट प्रमाणात झाली आहे, अगदी बाहेर जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच त्या प्रमाणात झाली आहे. रंगही छान सुरेख आला आहे. आता आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिटासाठी मंद आचेवर ही खिचडी हलकीशी शिजून घ्यायची. आता इथं आपली डाळ खिचडी बनवून तयार आहे. गॅस करूयात बंद. तुम्हाला जर अशी सुद्धा खायची असली तरी तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही. परंतु मला ही आणखी लपलपीत अशी हवी आहे म्हणून मी इथं मी एक मोठ्या चमच्यामध्ये इथं 2 चमचे तेल, तर हे मी हलकंसं गरम करून घेते. आणि बघा इथं मी छान कडकडीत तेल गरम करून घेतलं. इथं मी जिऱ्याची फोडणी करणार आहे, तर यामध्ये जिरं, कढीपत्त्याची पानं आहे काही, हे सुद्धा यामध्ये घालून घेते. आणि 2 ते 3 सुक्या मिरच्या आहे, ह्यासुद्धा यामध्ये घालून घेते. पण डाळ खिचडीमध्ये तडका दिला तर खिचडी मस्त अशी खायला जबरदस्त लागते. बघा या तेलामध्ये मस्त असं व्यवस्थित हे तडका बसला आहे. आता हा तडका या खिचडीमध्ये घालून घ्यायचा. क्या बात आहे, मस्त असा सुंदर दिसत आहे. आणि बघा इथं मी एक बटाट्याचा तुकडासुद्धा घालून घेतला आहे. बटाट्यामुळे काय होते, मस्त अशी खायला ही खिचडी एकदम हॉटेलसारखीच लागते. बघा इथं मस्त गरमागरम डाळ खिचडी परफेक्ट प्रमाणात बनून झाली आहे. चवही याला हॉटेलसारखीच येते. तर घरगुती पद्धतीने बनवायची खूप सोपी पद्धत आहे. एकदम मी सोपी पद्धत करून ही खिचडी कशी बनवतात संपूर्ण सांगितलं आहे. प्रमाणसुद्धा अचूक आहे. थंडीचे दिवस आहे, रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अशी गरमागरम डाळ खिचडी भरपूर प्रमाणात मस्त असं बटर घालायचं आणि मस्त एन्जॉय करून खायची. खरंच चवीला खूप जबरदस्त लागते. तुम्हीसुद्धा ही डाळ खिचडी नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि एकदम चवीला खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. हॉटेलमध्ये जाण्याचं खरंच टाळा आणि घरी डाळ खिचडी बनवून खा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप धन्यवाद. अशीच छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.